वसंत ऋतूमध्ये म्हणजेच चैत्र वैशाख महिन्यामध्ये म्हणजेच मार्च एप्रिल महिन्यामध्ये आपल्या आहार विहारामध्ये ऋतुचर्येमध्ये काही बदल करणं आवश्यक असतं. हे बदल करणं का आवश्यक असतं तर आयुर्वेदामध्ये दिनचर्येबरोबर ऋतुचर्येचेही वर्णन केलेलं आहे. म्हणजेच एक ऋतू संपून दुसरा ऋतू ज्यावेळी येत असतो त्यावेळी शरीरातील वात पित्त कफ या दोषांचं बॅलेन्स असणं गरजेचं असतं. डिसिजेस प्रिव्हेंट करण्यासाठी म्हणजेच व्याधी निर्माण होऊ नये म्हणून या ऋतुचर्येचं पालन करणं गरजेचं असतं. याला ऋतुसंधी काळ म्हणतात. म्हणजेच एक ऋतू संपून दुसरा ऋतू येतो याला ऋतुसंधी काळ म्हणतात. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे इन्फेक्शन्स, त्यामध्ये स्किन डिसीज, काही व्हायरल इन्फेक्शन यांसारखी लक्षणं खूप प्रमाणात वाढतात. म्हणूनच ऋतुचर्येचं पालन करणं गरजेचं आहे. नमस्कार, मी डॉक्टर श्रुती थेटे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला हेच सांगणार आहे की वसंत ऋतूमध्ये आपला आहार विहार कसा असायला हवा, आपली दिनचर्या कशी असायला हवी किंवा पथ्य अपथ्य कोणते. हिवाळ्यात किंवा विंटर सीझन किंवा शिशिर ऋतूमध्ये शरीरात कफाचं प्रमाण वाढलेलं असतं. हा वाढलेला कफ शरीरातील काही भागांमध्ये साठून राहतो, जमा होतो, म्हणजे त्याचा संचय होतो. वसंत ऋतूमध्ये काय होतं तर सूर्याच्या उष्णतेने या वाढलेल्या कफाचं विलयन होतं, म्हणजे तो वितळायला लागतो. त्यामुळेच शरीरात वातवृद्धीची लक्षणं दिसतात आणि त्यानुसार व्याधी निर्माण होतात. या ऋतूमध्ये जाठराग्नी अतिशय मंद असतो, भूक कमी लागते, आळस खूप प्रमाणात येत असतो, सतत झोप येत असते, कोणतेही काम करण्याची इच्छा नसते. कफज व्याधी म्हणजेच सर्दी, खोकला, व्हायरल इन्फेक्शन, स्किन डिसीज यांसारखी लक्षणं खूप प्रमाणात दिसतात. त्यामुळेच आयुर्वेदात सांगितलेल्या नियमांचं पालन करणं गरजेचं आहे. चरक ऋषी, वाग्भट ऋषींनी या बाबतीत काही नियम सांगितलेले आहेत. चला बघूया ते नियम कोणते. सगळ्यात आधी बघूया अपथ्य काय. अपथ्य म्हणजे जे पदार्थ खायचे नाही, अवॉइड करायचे ते कोणते तर पचण्यास जड पदार्थ, स्निग्ध पदार्थ, मोड आलेली धान्य किंवा फ्राईड फूड, बेकरी फूड, म्हशीचे दूध, दही यांचं सेवन करू नये. तसं तर उन्हाळ्यात दह्याचं सेवन करावं असं म्हटलं जातं, परंतु दही हे कफवृद्धी करणार आहे म्हणून याचं सेवन करू नका. फ्रीजमधले पदार्थ किंवा सकाळच्या वेळी जर तुम्हाला फळं खायची सवय असेल तर ते खाऊ नका, कारण सकाळचा 6 ते 10 हा कफवृद्धी करणारा काळ आहे आणि ऑलरेडी शरीरात कफवृद्धी झालेली आहे आणि अशा आहार विहाराने पुन्हा कफ वाढू शकतो. त्यामुळे ही सावधानगी बाळगणं गरजेचं आहे. बघूया पथ्य कोणतं, म्हणजे पदार्थ कोणते खाण्यास योग्य आहेत. पचण्यास हलके पदार्थ म्हणजे इझी टू डायजेस्ट फूड याचं सेवन करायचं आहे. जुन्या धान्याचा वापर करायचा आहे. 1 वर्षापूर्वीच्या जुन्या धान्यांचं सेवन करायचं आहे. जुनं धान्य उपलब्ध नसेल तर जे धान्य उपलब्ध आहे ते थोडंसं भाजून त्याचा आहारात समावेश करायचा आहे. याने काय होईल तर धान्य पचण्यास हलकं होईल. गव्हाची पोळी, फुलका यांचं सेवन करू शकता, परंतु गव्हाची पुरी, पराठा, स्टफ्ड पराठा यांचं सेवन करू नका. मिलेट्सचा वापर तुम्ही तुमच्या आहारात करू शकता. त्यामध्ये ज्वारी, बाजरी, नाचणी, जव यांपासून तयार केलेल्या भाकरीचं तुम्ही सेवन करू शकता. मिलेट्स हे वृक्ष आहेत आणि त्यामुळे शरीरात जी कफवृद्धी झालेली आहे ती कमी करण्यास मदत करतात. वसंत ऋतूमध्ये जाठराग्नी हा अतिशय मंद असतो आणि मिलेट्स हे पचण्यास हलके आहेत, त्यामुळे यांचं सेवन नक्की करा. कोणत्या डाळींचं सेवन करू शकता तर मूग, मसूर, हरभरा डाळीचं सेवन करू शकता. परंतु ज्या व्यक्तींना गॅसेस किंवा ब्लोटिंगचं प्रमाण जास्त आहे त्यांनी हरभरा डाळीचं सेवन करू नका. उडीद डाळीचं देखील सेवन करू नका, कारण ती स्निग्ध आणि पचण्यास जड आहे. बघूया भाज्या कोणत्या खाऊ शकता. यामध्ये तुम्ही दुधी भोपळा, पडवळ, लाल भोपळा किंवा कारले यांचं सेवन करू शकता. भाजलेल्या पदार्थांचा आहारात समावेश करा. त्यामध्ये मुगाचा पापड असेल, भाजलेले चणे असतील किंवा लाह्या यांचं सेवन करू शकता. बघूया कोणत्या रसांचं सेवन करायचं नाही. त्यामध्ये मधुर, आम्ल, लवण म्हणजेच गोड, आंबट आणि खारट पदार्थांचं सेवन करू नका. ज्या व्यक्तींना गोड पदार्थ खायची सवयच आहे किंवा खायचंच आहे त्यांनी गोड पदार्थ हे जेवणापूर्वी घ्यायचे आहेत, परंतु अतिशय कमी प्रमाणात. आंबट पदार्थांमध्ये लोणचे, चिंच किंवा टोमॅटो यांचं सेवन करू नका. कोणत्या रसांचं सेवन करायचं आहे तर कटू तिक्त कषाय म्हणजेच
तिखट, कडू आणि तुरट रसाचं सेवन करायचं आहे. तुम्ही रोजच्या स्वयंपाकामध्ये काळी मिरी, सुंठ, लवंग, हिंग, ओवा यांचा वापर करू शकता. लसणाच्या चटणीचं सेवन करू शकता. कडू पदार्थांमध्ये कारल्याच्या भाजीचं सेवन करू शकता. आठवड्यातून एकदा दोनदा तुम्ही कारल्याच्या भाजीचं सेवन करू शकता. त्याचप्रमाणे सकाळच्या वेळी तुम्ही कडुनिंबाची पानं चावून खाऊ शकता. या ऋतूमध्ये स्किन डिसीज, त्वचाविकार खूप वाढतात, तर ते कमी होण्याकरिता तुम्ही कडुनिंबाची पानं चावून खाणं फार लाभदायक ठरतं. ज्या व्यक्तींना ब्लोटिंगचं प्रमाण जास्त आहे, भूक कमी लागते, गॅसेस वाढतात, अशा व्यक्तींनी हरितकी चूर्ण घ्यायला हवं. याकरिता काय करायचं आहे तर सुंठ पावडर आणि हरितकी चूर्ण म्हणजे हिरडा चूर्ण यांचं सेवन करायचं आहे. ते कसं करायचं तर 2-3 चिमूट सुंठ पावडर आणि त्यामध्ये हरितकी चूर्ण म्हणजेच हिरडा चूर्ण एकत्र करून याचं सेवन तुम्ही जेवणापूर्वी अर्धा तास करू शकता. का करायचं आहे तर हिरडा म्हणजे हरितकी ही वाताचं अनुलोमन करणारी आहे. अनुलोमन म्हणजे वाताला योग्य दिशा देणारी आहे. सुंठ आमपाचन अग्निदीपन करणारी आहे. आमपाचन म्हणजे शरीरामध्ये जो अपाचित आहार आहे तर त्या आहाराला पचन योग्य करण्यासाठी मदत करणारी आहे. अग्निदीपन म्हणजे तुमची भूक चांगली करणारी आहे, भूक वाढवणारी आहे, म्हणून यांचं सेवन करायचं. बघूया पाणी कशा प्रकारे प्यायचं आहे. या ऋतूमध्ये तुम्ही उकळलेल्या पाण्याचं सेवन करू शकता. त्याचबरोबर उकळून थंड केलेलं किंवा रूम टेम्परेचरला असणाऱ्या पाण्याचं सेवन करू शकता. मधाचं सेवन करू शकता, परंतु मध गरम पाण्यासोबत घेऊ नका. त्याचप्रमाणे पाणी उकळताना त्यामध्ये थोड्या प्रमाणात सुंठ पावडर आणि ओवा घालून ते उकळवा आणि नंतर गाळून याचं सेवन करू शकता. ताकाचं सेवन करू शकता, मात्र दह्याचं सेवन करू नका. ताक हे कफ कमी करणारं आहे आणि अग्निवर्धन करणारं आहे, म्हणून ताकाचं सेवन करा. याकरिता तुम्ही थोड्याशा तुपामध्ये जिरे, कढीपत्ता आणि हिंग घालून याची फोडणी ताकाला देऊन मसाला ताक किंवा मठ्ठा यांचं सेवन करू शकता. बघूया व्यायाम कोणता करायचा आहे. वसंत ऋतूमध्ये काही शारीरिक बदल करणं गरजेचं आहे. या ऋतूमध्ये सकाळी लवकर उठण्यास सांगितलेलं आहे. तसं तर आयुर्वेदाने रोजच लवकर उठायला सांगितलेलं आहे, परंतु या ऋतूमध्ये जर आपण कफवृद्धीच्या काळापर्यंत झोपून राहिलो तर शरीरात आणखीन कफवृद्धी होऊन ती लक्षणं निर्माण होऊ शकतात, म्हणून लवकर उठण्यास सांगितलेले आहे. व्यायामामध्ये तुम्ही योग, प्राणायाम, सूर्यनमस्कार करू शकता. प्राणायामामुळे सर्दी खोकला कमी होतो आणि इम्युनिटी खूप चांगली राहते. व्यायाम का करायचा आहे तर व्यायामामुळे शरीरातील मेदधातू कमी होतो, कफवृद्धी जी झाली ती कमी होते, भूक चांगली लागते, म्हणून व्यायाम करायचा आहे. वसंत ऋतूमध्ये दिवा स्वाप घेऊ नका, म्हणजे दुपारी झोपू नका. याने काय होणार आहे, तुमची भूक मंदावणार आहे, अन्न पचवण्याची क्रिया आहे तर ती कमी होणार आहे, आळस वाढणार आहे, म्हणून दिवा स्वाप घेऊ नका. रात्रीचं जेवण लवकर घ्या. रात्रीचं जेवण आणि रात्रीची झोप यामध्ये कमीत कमी 3 तासांचं अंतर असायला हवं. आता बघूया की घरगुती स्वरूपात तुम्ही उपचार किंवा तुम्ही उपाय काय करू शकता. उद्वर्तन करायचं आहे. उद्वर्तन म्हणजे अंगाला उटणं लावायचं आहे. त्याकरता जवाचं पीठ, बेसन पीठ, हळद, त्रिफळा चूर्ण एकत्र करून त्याचं उटणं करून तुम्ही सर्वांगाला लावू शकता. अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही लिंबाची पानं टाकून त्यांनी अंघोळ करू शकता. यानं काय होणार आहे तर शरीराला येणारा सततचा घाम कमी होईल, त्यामुळे दुर्गंधी जी आहे ती कमी होईल, स्किन डिसीज, त्वचा विकार कमी होतील. उद्वर्तन का करायचं आहे तर यामुळे शरीरातील मेदधातूचं प्रमाण कमी होईल, कफवृद्धी कमी होईल आणि स्किन कॉम्प्लेक्शन चांगला होईल. बघूया पंचकर्मातली कोणती क्रिया किंवा कोणतं कर्म या ऋतूमध्ये करू शकता. वसंत ऋतूमध्ये शरीरामध्ये कफ खूप प्रमाणात वाढलेला आहे, कफवृद्धी झालेली आहे आणि त्यासाठी पंचकर्मातली श्रेष्ठ चिकित्सा म्हणजे वमन सांगितलेली आहे. ही चिकित्सा कोणी करायला हवी तर सर्वच व्यक्ती ही चिकित्सा घेऊ शकतात, परंतु ज्या व्यक्तींमध्ये कफवृद्धीची लक्षणं अधिक आहेत किंवा सतत कफवृद्धीची लक्षणं दिसतात, सतत कफ व्याधी होत असतात, अशा व्यक्तींनी वमन करणं गरजेचं आहे. परंतु ही चिकित्सा डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करा. या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की वसंत ऋतूमध्ये कोणता आहार विहार असायला हवा, कोणती दिनचर्या असायला हवी. हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला
तर लाईक नक्की करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा शेअर करा, म्हणजेच ही माहिती त्या लोकांपर्यंत सुद्धा पोहोचेल. काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. सबस्क्राईब कसं करायचं आहे तर या व्हिडिओच्या खाली जे लाल बटन आहे त्याच्यावरती क्लिक करा. त्याच्या शेजारी छोटंसं बेल आयकन आहे, त्याच्यावरती क्लिक करा. म्हणजे जेव्हा जेव्हा मी नवीन व्हिडिओ पोस्ट करेन त्यावेळी तुम्हाला पर्सनल नोटिफिकेशन येत राहील. हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण आहे असं जर वाटत असेल तर लाईक नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काही महत्त्वपूर्ण माहितीसह. तोपर्यंत नमस्कार.